नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर बघा, 15 एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथी आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण 9 एप्रिलपासून सेवा करणार आहोत. कोणी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, तर कोणी स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करणार आहे, तर कोणी जपमाळ करणार आहे. जे काय आपल्या इच्छेनुसार आपण सेवा करणार आहोत. पण एक अशी सेवा आहे जी वर्षातून फक्त 2दा केली जाते. ती म्हणजे एकदा स्वामी प्रकट दिनाच्या वेळेस जेव्हा सप्ताह असतो तेव्हा, आणि स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस सप्ताह असतो तेव्हा. अशी वर्षातनं 2दाच ती सेवा करण्यास मिळते. बघा, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये अत्यंत प्रभावाची सेवा आहे. ती सेवा फक्त वर्षातनं 2दा करण्यास संधी मिळते. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ती सेवा आता करू शकता. आणि ती सेवा म्हणजे प्रहराची सेवा. हो, प्रहर. आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त व स्वामी पुण्यतिथीच्या निमित्त प्रहर सेवा असते केंद्रामध्ये. ती तुमची करण्याची इच्छा असेल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अवश्य करू शकता. प्रहराची सेवा म्हणजे काय? तर प्रहराची सेवा म्हणजे आपण केंद्रामध्ये जाऊन प्रहर करायचा असतो. पहारेकरी म्हणून तिथं प्रहर द्यायचा असतो. आता 9 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने 9 एप्रिल ते 15 एप्रिल 7 दिवस कंटिन्यू तिथं सेवा चालू असणार, रात्रभर दिवसभर. आणि अशा वेळेस प्रहर पण रात्रंदिवस कंटिन्यू द्यायचा असतो. मग कोणी 1 तास, कोणी 2 तास असं प्रहर करत असतं. त्याला प्रहराची सेवा म्हणतात. तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अवश्य करू शकता. जवळ कुठे केंद्र असेल तर दिवसा. आता महिलांना रात्रीचं थोडंसं पहाटे केलेली खूप छान असते. ही सेवा पहाटे केलेली खूप प्रभावी असते. 4-5 वाजता प्रहर दिला तर. पण जर महिलांना जाणे शक्य नसेल तर त्यांनी दिवसा जरी गेलात आणि दिवसा जरी प्रहराची सेवा केली तरी चालेल. खरं तर प्रहराची सेवा ही रात्रीची, पहाटेची खूप प्रभावी असते. त्यामुळे शक्य असेल तर पहाटेची करू शकता. पण जर जाणं शक्य नसेल, घराबाहेर पडणे शक्य नसेल, तर दिवसाची पण प्रहराची सेवा केली तरी चालते. शेवटी स्वामींना काय प्रिय आहे, तर सेवा प्रिय आहे. मग ते दिवसा केली तरी पोचणारच आहे, रात्री केली तरी ती त्यांच्यापर्यंत पोचणारच आहे. स्वामींच्या सगळ्या सेवाच प्रभावी आहेत. सगळ्या सेवा प्रभावी आहेत. गुरुचरित्राचं पारायण असो, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ असो, किंवा अजून तारक मंत्राची सेवा असो, स्वामी समर्थ मंत्र जप असो, कोणतीही सेवा तुम्ही केली, जी मनापासून तुम्ही सेवा करताय ना, ती प्रभावीच ठरते. पण त्यातमध्ये पण असं आहे की प्रहराची सेवेला खूप मान आहे. प्रहर द्यायचा असतो. स्वामींचे सेवेकरी म्हणून स्वामींसोबत तिथं आपल्याला केंद्रामध्ये थांबायचं असतं. त्यामुळेच म्हणतात की प्रहराच्या सेवेला खूप मान असतो. त्यातल्या त्यात जो पहाटे प्रहर देतो ती सेवा खूप प्रभावी असते. पण आता घर आहे, घरातली कामं असतात, मुलं जे कोणाची लहान असतील तर ते रात्रीचं पहाटेची सेवा नाही करू शकत. तर त्यांनी दिवसा पण जाऊन, जवळ असेल केंद्र वगैरे, तर तिथं ती सेवा करू शकता. प्रहर सेवा ही खूप खूप प्रभावी आहे. या सेवेत जेव्हा 7 दिवस आपण ही सेवा करतो ना, त्यात नक्की स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतात, अनुभव देतातच. पण ही प्रहराची सेवा करताना तुम्ही ज्या पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला तुम्ही प्रहर दिला आहे, त्याच टायमिंगला दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला जावं लागणार आहे आणि तेवढा वेळ तुम्हाला तिथं प्रहर द्यावा लागणार आहे. पण कधी कधी असं होतं की अचानक आपल्याला काही गोष्टींनी जाणं शक्य होत नाही किंवा काहीतरी अडचण येते, तर तिथं आपण जाऊ शकत नाही. तर अशा वेळेस आपल्याला ती सेवा आपल्या जवळच्या व्यक्तीकडून, किंवा म्हणजे मैत्रीण, शेजारची किंवा नातेवाईक यांच्याकडून आपल्याला ती सेवा तिथं केंद्रामध्ये पूर्ण करावी लागते. ही सेवा आपल्याला अशीच मधी सोडता येत नाही. आपल्याला जर काही अडचण आली, आपण करू शकत नसेल, तर त्यावेळेस आपण दुसऱ्याकडून ती सेवा करून घ्यायची आहे. आपण गुरुचरित्राचं पारायण तर वर्षभरात कधी पण करू शकतो, किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पण आपण वर्षभर करू शकतो, किंवा जेव्हा मनात येईल तेव्हा आपण करू शकतो. स्वामी सेवा घरी आपण कधीही करतो. पण आपल्याला जर प्रहराची सेवा करायची असेल, ते पण ह्या सप्ताह काळामध्ये, तर आपण या 2 वेळेसच करू शकतो वर्षामध्ये. तुम्ही बाकीच्या आत्ता कुठल्या सेवा नाही केल्या तरी चालेल, फक्त प्रहराची सेवा केली तरी बस होणार आहे. आणि जर तुम्हाला इच्छा आहे की प्रहर सेवा करून पण तुम्ही ह्या पण सेवा कुठली करायची इच्छा असेल कोणाला, की स्वामी चरित्र सारामृताचे पाठ, किंवा गुरुचरित्राचं पारायण, किंवा स्वामी नाम जपमाळ करायची आहे 11 माळे, किंवा मग तारक मंत्राचं पठण 11 वेळेस, असे काही तुमची जी संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर ते पण तुम्ही घरच्या घरी करू शकता. बघा, आता प्रहराची सेवा करायची इच्छा असली तरी जाणं शक्य होत नाही, महिलांना तरी बाहेर पडणं शक्य होत नाही. तर मग तुम्ही दुसरी सेवा करू शकता घरी, जी स्वामी चरित्र सारामृताची आहे, किंवा गुरुचरित्राचं पारायण आहे, किंवा तारक मंत्राचं संकल्पयुक्त सेवा करू शकता. जी तुम्हाला करणं शक्य आहे ती या सप्ताह काळामध्ये तुम्ही सेवा करू शकता. असं काही नाही आहे की प्रहराचीच करायला पाहिजे. तुम्हाला ती शक्य असेल तर करा, नसेल तर तुम्ही घरच्या घरी कोणतीही दुसरी सेवा करू शकता. स्वामींना काय प्रिय आहे, तर स्वामींना सेवा प्रिय आहे आपल्याकडून. फक्त दिखावा नको आहे सेवेचा, की 2-2 तास बसून स्वामी सेवा केली. किंवा इतरांमध्ये पण आपण कधी बघा, स्वामी म्हणतात की स्वामी सेवक आहोत हे मिरवू नये कधी लोकांमध्ये.
आपण आपल्या मनातून भक्ती करावी ती देवापर्यंत पोहोचते. मनातून कोणती छोटी मोठी करा, कुठे तुमच्या कामामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहे कुठे काम करत आहात तिथे जरी स्वामी नामस्मरण केलं तरी ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. बघा, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांना आपल्याकडून काही नको आहे, तेच आपल्याला देत असतात. पण आपल्याकडून काय हवं आहे तर फक्त त्यांचं नामस्मरण करणे. आपल्याला नाहीच वेळ आहे, आपण भरपूर कामामध्ये व्यस्त आहोत, तर आपण ज्या कामामध्ये काम करत असताना पण आपण नामस्मरण करणे एवढी सेवा तर प्रत्येकजण करू शकतं. त्यामुळे तुम्हाला जी शक्य होती सेवा ती तुम्ही 9 तारखेपासून करू शकता. पण जर कोणाला करायची इच्छा असेल प्रहराची सेवा तर त्यांनी ती अवश्य करावी, कारण ती खूप उच्च कोटीची सेवा मानली जाते. स्वामींच्या सर्व सेवा म्हटलं तसं खूप प्रभावी आहेत, उच्च कोटीच्याच आहेत. पण त्यातल्या त्यात म्हटलं तरी प्रहराची सेवा खूप छान आहे, खूप अनुभव देणारी आहे आणि प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन घडू शकतं आपल्याला जेव्हा आपण प्रहराची सेवा करत असतो तेव्हा. कसं आहे ना, आपण कोणती पण सेवा करू याच्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. आपण विश्वास ठेवला स्वामींवरती की आपली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचणार आणि स्वामी सदैव आपल्यासोबत असणार, हा विश्वास असला की सर्व काही होतं. विश्वासावरतीच दुनिया टिकून आहे. तर पूर्ण विश्वासाने सेवा करा. स्वामी कधीही आपल्यावरती नाराज होत नसतात, ते सदैव आपल्यासोबत असतात. तर तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगितलेली माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.